तुमचं शब्द व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे वापरायला सुरुवात करा. अन्यथा आम्ही त्या खालच्या पातळीवर आलो तर तुम्हाला लय अवघड जाईल, कारण तुमची अंडी पिल्ली सर्व आम्हाला माहिती आहे. आपल्याच विभागातील पंचायत समिती सदस्य आतिश कदम हे काही वक्तव्य या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वीकडे त्यांनी दाखवत आहेत की आमचे नेते आदरणीय ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांच्यावरती जी काही त्यांनी टीका टिप्पणी सुरू केलेली आहे, अतिशय खालच्या लेवलची त्यांची भाषा. मी त्यांना एकच सांगू इच्छितो की आतिश कदम, आपण लोकांची दिशाभूल करून कालच्या निवडणुकीमध्ये आपण निवडून आला. जनता अपेक्षेने वाट पाहत आहे की आपण नेमके आम्ही निवडून दिले. आजही लोकांना पश्चाताप वाटत आहे की आपण निवडून दिलेली ही मंडळी हे आपण चुकीच्या मार्गाने आपण मतदान आपण केलं. वास्तविकता त्याचा त्यांनी खुलासा करावा. मी त्यांना एकच सांगू इच्छितो की याला गालबोट लागण्याचं कारण वरशी सोसायटीचा जो काही आम्ही ठराव या ठिकाणी केळघरमध्ये सुरू असताना त्यांनी एक आमच्या ग्रुपची जी महिला म्हणून जी आमची वायटेगावच्या होत्या त्या ताईंना त्यांनी त्या ठिकाणी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत असताना ठरावाची त्या ठिकाणी त्यांना जे पकडून तिचा कोणतरी मुलगा नातू कोण होता त्याच्या माध्यमातून त्यांना बोलवून वगैरे त्यांना दुसऱ्या गाडीत घालून वगैरे घेऊन गेले. आणि त्यानंतर सुद्धा ह्या मंडळींनी जर त्यांना अपेक्षा होती, त्यांना त्यांच्याकडे बहुमताचा आकडा होता, मग आपण का नाही मिटिंगला येऊ शकला. मात्र ह्या आतिश कदम यांना मी एकच सांगू इच्छितो की आतिश कदम, आपण आपली राजकीय उंची पाहून आपण लोकांवरती टीका टिप्पणी करावी. सूर्यावरती थुंकायचं काम आपण करू नका. शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी यांच्यावरती आपण ताशेरे उडवतात. माझ्या मते आपण त्या शिक्षण अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा जो काही उद्योग सुरू केलेला आहे हा निंदनीय आहे. आपल्यावरती माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी फार मोठी जबाबदारी सोपवली होती की आपण आपल्या गणातील जे काही 4 ठराव आहेत, मग केडंबे असेल, वरुषा असेल, केळघर असेल, मामुर्डी, अशा ठिकाणी तुमच्यावरती जी जबाबदारी सोपवली होती, परंतु त्यामध्ये तुम्ही अपयशी ठरला. आणि अपयशी ठरल्यामुळं फक्त शशिकांत शिंदेना कुठेतरी ही बाजू वेगळी दिशाभूल दाखवण्याकरता आपला हो जो काही तिळपापड या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यामुळं जे काही आता आपण साहेबांवरती वगैरे ज्या काही टीका टिप्पणी सोशल मीडियाच्या माध्यमातून करीतात ह्या अतिशय निंदनीय आहेत. आपण आपल्या सोसायटीचं वरुशीबाबत बोलायचंच म्हटलं तर सोसायटीमध्ये आपण सभासद सुद्धा होऊ शकत नाही अशी आपली परिस्थिती आहे. केळघरच्या बाबत बोलायचं तर 0-13 हे आम्ही करून दाखवलं. तिथेही आपण फार आमिष दाखवत होता. अनेक ठिकाणी आमचे जे सदस्य संचालक होते त्यांच्या घरोघरी जाऊन आपण आमिष दाखवत होता. परंतु ती सर्व मंडळी त्यामध्ये जे काय असतील त्या सर्वांनी आम्हाला एकतर्फी रांजणे साहेबांचा ठराव करायचं असं घोषित केलं आणि एकतर्फी आम्ही त्या ठिकाणी एकमुखी 0-13 असा हा मी त्या ठिकाणी ठराव केला. आतिश कदम, आता आपण ह्याच्यावरतीच थांबवायचं काम करा. तिथून पुढे आपण काही बोलण्यात काही उपयोग नाही. आपण आपल्या पातळीनं आपण विकासावरती लक्ष द्या, परंतु आज आम्हाला बोलायला लावू नका. जर काढायचंच तुम्ही खालच्या पातळीवर तर आम्हालाही आता खालच्या पातळीवरती जाऊन आम्हाला बोलावं लागेल. एवढाच आपल्याला जाहीर इशारा देतो. तो आमच्या नेत्यावर समजा बाबाराजे असतील, रांगे साहेब असतील, यांच्यावर टीका करताना बोलताना जरा विचार करून बोल. आता आम्हाला पण आमची पातळी सोडून बोलायला भाग पाडू नको. काळेश्वरी विकास सोसायटीच्या माध्यमातून ज्या वर्गाला चालू आहे, मी एकच त्यांना सांगू इच्छितो, काळेश्वरी विकास सोसायटी सर्व संचालक अण्णा सोडून तुमच्याकडे होते. मग ठरावा दिवशी तुम्ही का बाहेर पडून गेला? मग ठराव का तुमचा झाला नाही? अरे खोट्या थापा देऊन तुम्ही आजपर्यंत आज शिरला. मला सांगा, मी याच्या पाठीमागे गावात 3 इलेक्शन झालेले आहेत वर्षी. 3 इलेक्शन अण्णानेच जिंकलेत. मग मला सांगा ना, तुमचं वलय आहे कुठं? आणि ज्या रांजणे साहेबांच्यावर तुम्ही आव्हान करता त्या बायला पळवून येईल. अरे तुमच्या समोर त्या अण्णांच्याच गाडीत घेऊन आलो होतो मी. तुम्ही सगळेजण बघत होता. 3 सदस्य त्याच वेळी गाडीत होते माझ्या. मग
आमच्या साहेबांच्या पाठीमागे तुम्ही जो खोटा आरोप करून मागे लागलाय त्याचं कारण काय आहे? ओरोशी विषयावर बोलायचं झालं तर मी आजही ओरोशी सोसायटी माझ्या ताब्यात आहे, भविष्यातही ती माझ्याच ताब्यात राहील याची नोंद घ्यावी. काही संचालकांना वाटते चेअरमन व्हायचंय का डायरेक्टर व्हायचंय. मला तर वाटतं त्यांना डायरेक्टर व्हायचं होतं यावेळेला. ठीक आहे, त्यांना इथून पुढे मी डायरेक्टर व्हायचं का संचालक व्हायचं निश्चित त्यांना आव्हान देतो की इथून पुढे आपण तुमच्या माझ्याबरोबरच गाठ आहे, इथून पुढे बघून घेऊ आपण. कृपा करून या सोसायटीच्या नावाची, काळेश्वरच्या नावाची सोसायटी, तिची बदनामी कोणी करू नका, ती बदनामी थांबवा, अन्यथा आम्हालाही त्या लेवलवर जाता येतं. त्या जावली तालुक्यामध्ये या निवडणुकीच्या संदर्भात जी चर्चा चालू आहे, जे निवडून आलेले जे सदस्य आहेत, जिल्हा परिषदेचे असो किंवा हे पंचायत समितीचे आतिश कदम असो, आम्ही ज्या दिवशी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल लागला त्याच दिवशी या निवडून आलेल्या सदस्यांच्या विरोधात आम्ही रिट पिटिशन दाखल केलंय आणि त्याचा निकाल एवढ्या महिन्या 2 महिन्यातच तुम्हाला पाहायला मिळेल. जास्त फडफड जी चालली ती फडफड आपोआपच थांबणार आहे. फक्त थोडे दिवस वाट पहा आणि मग आपल्याला आपण कोण आहात, काय आहात ते निश्चित तुम्हाला कळेल. बँकेची निवडणुकीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. खरं तर निवडणुका आल्यानंतर नेमकं यांना जे जनतेचे खऱ्या अर्थानं साहेब आहेत आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारे जे साहेब आहेत, खरं त्यांच्यावरती बोलण्यासाठी निवडणुका कोणत्या लागल्या की यांना नेमक्या कशा काय यांच्या छत्र्यावर उगवतात हा एक जनतेला मोठा प्रश्न पडलाय. की निवडणुका आल्या की मागलं मुद्दं काढायचं, तेच गोल गोल फिरवायचं आणि कुठंतरी लोकांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण करायची. आपल्या साहेबांविरुद्ध कुठंतरी वेगळ्या अँगलची पोस्टर टाकायची आणि लोकांमध्ये नजरेमध्ये धुळफेक फेकायची. हे जे काही धंदे हे यांचे जे चाललीत आहे हे फार चुकीचं आहे आणि हे गंभीरपणे सर्व लोकांना समजावं आणि खऱ्या अर्थानं हा खरा चेहरा की याच्या मागचा खरा चेहरा नेमका कोणता आहे, यांचं नेमकं काय चाललंय हे जनतेला स्पष्ट कळलं पाहिजे. ही एका बाजूला सांगतात की आमचे शिंदे साहेब आमचं दैवत आहेत. मग एकनाथ शिंदे साहेब तुमचे कोण आहेत? तुम्ही सांगताय ज्या पक्षातून तुम्ही निवडून आलाय तुम्ही आणि पूर्वी तुम्ही राष्ट्रवादीचा अध्यक्ष होता, मग तुम्ही नेमकं कोणत्या पक्षाचे? मग एका पक्षातून तुम्ही निवडून यायचं, दुसऱ्या पक्षातून तुम्ही त्यांची वकिली करायची. एक पक्ष राज्यामध्ये युतीतला पक्ष, दुसरा पक्ष विरोधी पक्ष. मग तुम्ही सत्तेत आहात तर मग सत्तेबरोबर तुम्ही सत्याला मान्य करा, विकासाकडे लक्ष द्या. मग नेमकं तुम्ही विरोधी आहात उमेदवार निवडून आलेले का तुम्ही सत्तेत आहात? हे खरं आज खरी काळाची आणि त्या भागाच्या विकासासाठी गणासाठी तुमची भूमिका नेमकी काय हे खरं तुम्ही स्पष्ट करा. तुम्ही जे साहेबांवर वेळोवेळी जे आरोप करताय की त्याचं तुमच्याकडे नेमके कुठले पुरावे आहेत का? जर पुरावे असतील तर संबंधित यंत्रणा आहे त्यांच्याकडे तुम्ही सादर करा. पण तुम्ही कशाला की ते विनाकारण लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करायचा आणि वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करायचं आणि 2 गटामध्ये तेढ अशांतता निर्माण करायची. उद्या असं अशांतता निर्माण झाली, जर उद्यामध्ये दोन्ही गटामध्ये असे तेढ निर्माण झाले तर याला उद्या याचा परिणाम कोण भोगणार, याला कोण जबाबदार राहणार याचा बी आपण थोडा विचार करावा. बँकेच्या इलेक्शनच्या माध्यमातून फालतू लोकांची बडबड चालू आहे. ऍक्च्युली पोपटपंचीच चालू आहे. यांना ह्यांच्या घरचं करता येत नाही पण या भागाचा विचार करतात आणि जेणेकरून तो कोण मला वाटतं नॉर्मल पंचायत समिती सदस्य मला वाटतं त्याला गट किंवा गण बी समजत नाही पण तो आमच्या आंबेघर गावाची विषय मांडतोय. त्याची लायकी बी नाही आंबेघरच्या गावाची विषय बोला. आम्ही समर्थ आहे, आमचे रांधे साहेब समर्थ आहेत आमच्या आंबेघर गावाचं विकास करण्यात किंवा आमचं काही आमच्या गावाचा विषय असेल तो मांडायला. त्यामुळे तुम्ही आमच्या गावाचं शितूड उडवायचं काम बंद करा. तुमची लायकी नाही आमच्या गावाच्या विषयी बोलायची. आणि राहिला प्रश्न तुम्ही कुठल्या पक्षात नाही हा विचार करा. तुम्ही कमिशन खोर सारा प्रत्येक मुत्तरीत किंवा कुठल्या ह्याचं कमिशन घेतल्याशिवाय सोडा ना आणि तुम्ही घरात आलावताय आणि तुम्ही आम्हाला शिकवताय जावलीला काय कसं चालायचं कशा पद्धतीने चालायचं. तुमचं शब्द व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे वापरायला सुरुवात करा. अन्यथा आम्ही त्या खालच्या पातळीवर आलो तर तुम्हाला लय अवघड जाईल कारण तुमची अंडी पिल्ली सर्व आम्हाला माहिती आहे. जे कुरुळशी केळघर कुरुळशी रस्त्यावर जे बार बघा 2 वर्षापासून जे प्रश्न विचारताय मांडताय सोशल मीडियामध्ये तो रस्ता नेमका त्याचा आत्ताचा चालूचा कॉन्ट्रॅक्टदार कोण आहे तो तरी माहिती आहे का तुम्हाला? जरा जा तिथं. आता ते 2,40,00,000 काम चालू आहे त्याची पाहणी करा काय परिस्थिती आहे त्या रस्त्याची
आणि त्याच्या पाठीमागे जे रांजणे साहेबांनी काम केलंय 60 लाखाचं, तो किती रस्ता केलाय ते स्थानिक कुरोशीच्या सरपंचाला, गाडवलीच्या सरपंचाला, स्थानिक लोकांना विचारा किती ह्या 60 लाखात काम केले. हारगवण्याचा रस्ता ते गाडवली ते केळगर तो रस्ता काम केले. तुम्ही बिनकामाची फालतूगिरी करताय केळगरमध्ये बसून, ती बंद करा. तुम्हाला जे जनतेनं निवडून दिलंय ना तेवढंच काम करा जनतेचं. त्या गाडवलीच्या मशानभूमी नाही त्याच्यासाठी जरा लक्ष टाका. पण 90% मतदान लोकांनी केलंय. केळगरच्या मशानभूमीवर 50 काहीतरी 400-450 वोटिंग केळगरचं घेतलं. ती कामं करा, हे धंदे बंद करा लोकांची नाव खराब करायची. मध्ये आणि जावलीमध्ये मुळात केळघर घरामध्ये म्हणजे केळघरगण म्हणले तर केळघरगण नाही आंबेगरगण झालेलं आहे. हे मागच झालंय आंबेगर, केळघर घराचं नाव हे आंबेगरगण झालंय. आणि विषय चाललाय बँकेच्या ठरावाचा. आणि बँकेच्या ठरावाचा विषय चालू असताना आपण हे सोसायटीच्या ठरावात त्यात मध्ये कालवून आज जो गोंधळ घातलाय गाण्याच्या कामकावाजर तुळशीच्या रस्त्याचं काय झालं, कोणी कमिशन खाल्लं, हा विषय इथं नसताना आपण जे आंबेगर गाण्यावर जे बोलतोय तेवढंच फक्त बोलावं. कारण बँकेच्या ठरावावर आपल्या गावात आधीच तुला मी नाव घेऊन सांगतो, आपल्या गावाच्या आपल्या ठरावावर काही झालं तर आपल्या गावचा विषय आपण तिथं सभासद आहे का, आपली बॉडी आपल्या ताब्यात आहे का, किंवा काय आपण आपल्या पद्धतीनं आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि साहेबाची उंची कुठं, साहेबांना काय बोलायचं, कशासाठी साहेबांना याच्यात घेतलं पाहिजे. तुमचे नेते आहेत की तुमच्या गावातल्या, त्यांना विचारा आपला ठराव आपल्या विरोधात का गेला. आपल्या तालुक्यातले आपण ठराव किती गोळा केले, आपल्या नेत्याने आपला विश्वास टाकला होता, मग ते आपण विश्वासाला पात्र राहिलो का, हे आपलं आपण केलं पाहिजे ना. आता त्याच्यासाठी उगाच आता मागे हे तुम्हाला मागे कळलं नाही का, साहेब कमिशन घेत होते, साहेबांनी रस्ते कसे केले, साहेब कमिशनवर चालतात, साहेब बदलीमध्ये पैसे खातात, हे तुम्ही जे बोलताय तेवढं हे मागे कळलं नाही का. या बँकेच्या ठरावामध्ये त्याचं काय आहे, पुरावा दे की म्हणा. बँकेच्या ठरावामध्ये काय. आणि ही जी गोष्ट ज्या वेळेला आपण बोलतो आता जर मी सरपंच जसे बोलले त्याचा पुरावा असा साहेबांच्या बाबतीत जर असा आपल्याकडे प्रूफ असेल की बाबा ह्या बदलीमध्ये पैसे काढले कुठं, हे जर बाबा कुठे 20% कमिशन घेतलं तर ते आपण बोलावं ना, तसं पुराव्यानिशी बोलावं जरूर त्याच्याबद्दल. कारण आमचा साहेब मी पुन्हा सांगतोय, आमचा साहेब हा साहेबच आहे, पुन्हा सांगतोय साहेबच आहे तो. त्याच्यामुळे एकेरी बोलणं वगैरे असं थोडस तत्वात बसत नाही. आम्ही सुद्धा एखाद्या नेत्याविषयी बोलणं शिंदे साहेबांनी कुणी आले ही आपली आपण कोणची बघून जरा एकामेकांनी बोलावं. एवढा माझा एक तुला आपला एक सल्ला म्हणून आपला रस्ता गाडवलेला रस्ता आज 3 वर्षापासून मी ऐकतोय तुझी भाषण. सरपंचानं 5 लाख खाल्ले, 10 लाख खाल्ले अशी अफवा आहे. तुला कोण सांगतं याचा तरी तू पुरावा दे. दुसरी गोष्ट, तू आमच्या रस्त्याची मापं काढण्यापेक्षा रांजणे साहेबांनी आमच्यासाठी काय केलं हे आम्हाला गावाला माहिती आहे ना. तू आम्हाला आमच्या गावासाठी करणारा कोण, तू इथून आमचा विकास करूच नकोस. कारण 8 महिन्यात तू काय केलंस, 90% मतदार गाडवली कुरोशीचं घेतलंस, तिथं तू आलाच नाहीस. आणि तू आमच्या बरबादल्या कुरोशी रस्त्याचं जे नाव काढतोयस ते काय म्हणून काढतोयस. आमचं रांजणे साहेब आणि आमचे बाबा राजे समर्थ आहेत आमच्या गावचा विकास करण्यासाठी. तुझी आवश्यकता आम्हाला भासणार नाही, एवढंच तुला मी सांगतो. इथून पुढे त्या कुरोशी आणि गाडवलीच्या रस्त्यात तू नाव काढू नको. तुला जर काही करायचं असेल तर त्या गाडवलीसाठी पाहिजे तो निधी तू टाक. आणि कॉन्ट्रॅक्टर आता जो सध्या कॉन्ट्रॅक्टर आहे, ज्या छाबडाने जी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे त्याच्याकडे जा ना, त्याला विचार ना की हा रस्ता का थांबलाय. हा रांजणे साहेबांनी रस्ता नाही, आता रांजणे साहेबांनी जेव्हा होता तेव्हा त्यांनी कंप्लीट 1 किलोमीटर जास्त रस्ता करून दिला आम्हाला त्याच्या खिशातून. वारणे वस्तीसाठी पैसे जेव्हा लागल तेव्हा जीसीपी दिला. 2-2 वर्ष रस्ता करून 2 वर्षांनी जीसीपी दिला रस्ता करण्यासाठी, गावाला लोकांना खाली येण्यासाठी. तू आजपर्यंत गाडवलीची वारणी वस्ती बघितलीस का कधी येऊन, त्यांची काय परिस्थिती. आता खड्डे पडले, आता दरीड गेल्या, आलाच का विचारायला कधी. इथून पुढे कुरोशी गावावरती तू चर्चा करू नकोस, एवढंच तुला सांगणं आहे. सगळं काही ठरावावरून चाललेलं आहे. हे कितीतरी खालच्या थरावर जात आहे. आज जर रांजणे साहेबांनी बोलायचं झालं तर आज नाही, गेल्या 5 वर्षापूर्वी बी त्यांचा ठराव केला, ते निवडून आले आणि आज बी केले. ज्यांना ज्या पद्धतीनं करायचं त्या पद्धतीनं करावं. पुन्हा कुणी टिप्पण्या करणे किंवा आंबेघरावर टिप्पण्या करणे किंवा मतदान कुसुंबी गण पडला याच्यावर टिप्पण्या करणे हे विषय सोडून द्या ना. पण जर तुम्ही खालच्या थरावर उतरणार असाल कुणी तर त्या पद्धतीनं तुम्हाला उत्तर दिलं जाईल.